म्हणून पिकनिकला जायला कंटाळा. टायमावरती कोण येत नाही, आल्यावरती एकेकाची करतो बरोबर काशी येऊन देतो. 5 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 4 वाजता मी इथे आलेलो. पाचवा पार्टनर कपिल अग्रवाल. पहले रहते थे जेवायला भी व्हेज घेतलंय. नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बॅग बिग आहे, रिक्षात बसतोय. गावी नाही जमलं. बऱ्याच वर्षानंतर आपल्या स्टँडर्ड बँकेचे काही एक ग्रुप आहे मित्रांचा, तर त्यांच्याबरोबर चाललोय पिकनिकला. कुठे मुरबाड भांडूप गावच्या इथे बाहेर भाव येईल. तर इकडनं भावच्या गाडीमध्ये बसून जायचं डायरेक्ट मुरबाड मध्ये. ठाण्याला काही मित्र भेटते, असं भेटत जायचं. 4 वाजले, बघूया किती वाजता पोचतो ते. ही काकांची गाडी 811770. काका घेऊन आलेले मला इथपर्यंत. भांडूप गाव हायवे भाऊ येईल इथून. आपण जाऊया मग पुढे. गणपती बाप्पा. अर्धा पाऊण तास झाला इथे 3 हात नाक्याला उभं आहे. अजून का मित्रांचा पत्ता नाही. म्हणून पिकनिकला जायला कंटाळा. टायमावरती कोण येत नाही, आता आल्यावरती एकेकाची करतो बरोबर काशी येऊन देत फक्त. 5 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 4 वाजता मी इथे आलेलो. विचारतो थांबा, फोन चालू ठेवा. जरा फोन थांबवा जरा. मित्रांनो, आता आपला 5वा पार्टनर भेटणार आहे हे ब्रिज क्रॉस झाल्यानंतर. कारण तो ठाण्यामध्ये राहतो. ठाणा, मुलुंड, भांडूप वगैरे सगळा एरिया रिअल इस्टेटचा तो बघतो. इवन चेंबूरपर्यंत पण एरिया करतो. चला त्याला आता पिकअप करूया आणि पुढे आपल्या डेस्टिनेशनसाठी आपण मार्गस्थ होऊया. हा एका नाही हा नाही, पुढे असेल कुठेतरी, बघूया. भेटला रे बाबा, भेटला. कपिल चल आतमध्ये. मित्राला हरकत नाही, पण आम्ही जमलोय सगळे. अभिजितच्या गाडीत आहोत. बाहेर पडताना काय रे बाबा, कधी पडू बाहेर माहिती नाही. सगळं माझी प्रोसिजर मी कंप्लीट केली. मित्रांनो, ठाण्यातनं बाहेर पडताना ना भरपूर ट्रॅफिक लागलं. पण ते काय माहिती आहे का, आपल्या पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या प्रगतीसाठी आणि ठाण्याच्या होणाऱ्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त आहे. कारण रस्ता रुंदीकरण, नवीन ब्रिज बांधणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी इथे चालू आहेत. आणि ही प्रगती आपल्याला हवीच आहे. कारण ठाण्याच्या ह्या रस्त्याच्या पुढे एवढे प्रोजेक्ट्स आहेत, लोक वाढली आहेत, पॉप्युलेशन वाढलं आहे, लोकसंख्या वाढली आहे. आणि रस्ता एवढाच होता, या साईडला 2 जाण्यासाठी आणि त्या साईडला 2 येण्यासाठी. मी लास्ट टाईमला जेव्हा प्रवास केला होता, म्हणजे बऱ्याच वर्षा अगोदर, तेव्हा आता तुम्हाला सांगितलं तसा रस्ता होता. पण आता जे 2 पदरीच्या ठिकाणी बहुतेक एका साईडने जायला 4 पदरी रस्ते होतील, 4 किंवा 5, आणि दुसऱ्या साईडने यायला 4 किंवा 5 पदरी रस्ते होतील. असं डेव्हलपमेंट इथे आता चालू आहे. आणि इन फ्युचर हे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे.
हे बघा दुसरं पूल आलं त्याच्यावरती पण ब्रिजचं काम चालू आहे. असा सगळा इथे खूप जोराचा काय म्हणतात ना काम एकदम जोरात चालू आहे. आणि 1-2 वर्षामध्ये झालं ना तर सोने पे सुहाग आहे. खूप मजा येईल, खूप म्हणजे खूप मजा येईल प्रवास करायला. सरळ आपण मुंबई ते बऱ्याचशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि इन फ्युचर माझ्या हिशोबाने हा रस्ता समृद्धी हायवेला जॉईंट होणार आहे. त्याच्यानंतर कन्फर्म न्यूज नाही पण दिल्ली मुंबई रोड पण ह्याला असा जॉईंट होईल एवढं मला माहिती नाही. पण समृद्धी हायवे हाच असेल असं आहे. काम बरेच चालू आहे पण ते आपल्यासाठी चांगलं आहे. मंडळी आता आपण पोचत आलो आहोत कल्याणच्या जवळपास. पण मी माझ्याकडेच मॅप आहे आणि मी शूटिंग करतो आहे त्यामुळे मला आता जरा जास्त शूटिंग करता जमणार नाही. आणि आपला एक मित्र थांबला आहे 6वा पार्टनर शहाडला, तर त्याला शहाडवरनं पिकअप करायचं आहे. आणि रस्त्यात सध्या इकडचं नॉलेज नाही राहिलं आहे कारण बऱ्याच वर्षानंतर मी इथून प्रवास करतो आहे. ठीक आहे, चला जाऊया शहाडला. रिसॉर्टवर आल्यावरती म्हणजे बंगल्यावर आल्यावरती काकाने आम्हाला कांदे पोहे नंतर मक्के बॉईल अंड आणि बरेचसे असे स्नॅक्स आयटम दिले पहिले. आल्यानंतर आमचे मनोरंजनाचे कार्यक्रम चालू झाले म्हणजे गाणं कॅरोपेवरती. काकाने कॅरोपे लावून दिला. चल 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 मेरे साथी तू मेरे हाथी चल चल खटारा खींच के चल यार कमार बंद है मुटकार चल यार कमार चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी चल चल के चल खटार प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा असा दारिद्र्याचा नारळात पाऊली चलती पंढरीची वाट गुप्ते काका आहेत ना खूप हेल्पफुल आहेत. आमच्यावर त्यांनी खूप एन्जॉय केला आहे. काय म्हणतो थोडंसं चीज आम्हाला मिळालं तर जरा बरं होईल. फक्त जास्ती नको एकच क्यूब मिळाली तरी बरं होईल. फक्त जरा तुम्ही सांगितलं तर आणि पनीर जरा एक फ्रीजमध्ये चीज ठेवले ते चीज कापून घेऊन ये. ओके ओके एकच चीज सांगा. एकच चीज ओके ओके चीज कापून देतात आपल्याला. हे खूप कोऑपरेटिव्ह दादा आहेत आपले. नाव काय आहे आपलं? संजय. संजय. ओके. अरे वा गुप्ते साहेब चीज तर मस्त आलेलं आहे. त्याच्यावर थोडंफार चाट मसाला किंवा असं काहीतरी मिळेल का? आणि हे आपलं चीज कुठलं आहे? आपलं अमूल चीज. अमूल चीज ब्रँडेड. बघितल्यावर लक्षात आलं अमूल चीज असेल. बेस्ट पण बेस्ट एकदम. फक्त थोडा भाऊ चाट मसाला घेऊन ये ना. चाट मसाल्यावर मजा येते खायला. चाट मसाला फक्त थोडं घेऊ. हो गुप्ते साहेब हे सगळं सामान तुम्ही मुंबईवरनं आणता की इकडनं घेता? मुंबई सगळं माझं शॉपिंग मुंबई. फक्त मटन चिकन वगैरे लागेल ते मी फक्त मुरबाडवरनं घेऊन येतो. अच्छा. आणि हे लोकल मार्केटमध्ये तुम्ही काहीच नाही घेत? काहीच नाही. अगदी सगळं सामान मी मुंबईवरनं आणतो. ओके ओके. थँक्यू साहेब. धन्यवाद.
माझी ड्युटी मला माझ्या भावाने घेतले नॉनव्हेज. काय ते चिकन आणि काय सुका चिकन. काचेचा ग्लास आपले जमा आपण व्हेज वाले. गुप्ते काकांच्या हॉलमध्ये स्वामींची एक सुंदर प्रतिमा आहे. असं वाटतं स्वामींच्या सहवासात आहोत. आणि आता त्यांनी त्यांचं जे कस्टमर येऊन राहून जातात त्यांचं मला जे ओपिनियन होतं ते बुक दाखवलं आणि त्याच्यामध्ये खूप छान छान ओपिनियन त्यांच्या कस्टमर्स लिहिलेले होते. तुम्ही पण रात्री आमच्यामध्ये कॅरम स्पर्धा झाली. जिंकला माझा भाऊच पिंट्या, म्हणून दाखवत नाही इतर स्पर्धा. काल आपण जो पिकनिकला आलेलो मित्रांबरोबर होतो. ॲक्च्युली माझ्या मित्राचा म्हणजे नात्यामधलेच एक जण आहेत गुप्ते करून, त्यांच्या बंगल्यावरती आलेलो. म्हणजे फार्म हाऊस टाईप आहेत, बंगलो स्कीम आहे असं आहे. चला तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. हा असा बंगला आहे इकडे. वर आणि खाली रूम्स आहेत. आतमध्ये पार्किंगला जागा आहे. इथे छोटंसं स्विमिंग पूल आहे. वरती यंदा काहीतरी रेन बिन काहीतरी चालू असतं नंतर. इथे हा एक रूम आहे छोटा विथ AC आहे. बेड आणि इथे एक छोटासा बेड आहे. इथे हा एक बाजूला एक रूम आहे. सेम साईडला एक बेड, एक बेड. याच्यात पण AC आहे. यांचे इथे वरती पण 2 रूम आहेत पहिल्या माळ्यावरती. आणि मला जर कधी एक किचन एरिया आहे. समोर स्पेस आहे, जेवायला वगैरे असू शकता मित्रांनो. तुम्ही जर इथे आलात ना तुम्हाला गुप्ते काकांचा स्वभाव आणि गुप्ते काकांची सर्व्हिस खूप आवडेल. कशी ती बघा. गुप्ते काकांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्याच्यानंतर असं वाटलं की आमची आणि त्यांची खूप जुनी ओळख आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते आमच्यावर इन्व्हॉल्व होत होते आणि जवळचे असे वाटत होते आणि स्वतःहून सगळी कामं करत होते. जास्त कोणावरती डिपेंड नव्हते. वय आहे 67 वर्ष, पण काम करण्यामध्ये अजूनही हा माणूस तरबेज आहे. ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या. इव्हन त्यांचे अभिप्राय पण चांगले होते लोकांचे. आणि जी गोष्ट आम्हाला पाहिजे होती कॅरमपासून ते त्यांनी दिली. स्विमिंग पूल, छोटंसं स्विमिंग पूल आहे.